आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। युनिटी मोटर्समधील 2,36,00,000चा बॉस स्कॅम। कोल्हापूर पोलिसांची गुजरातमधून मोठी कारवाई, 5 जणांना अटक। गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स कंपनीच्या मॅनेजरला व्हॉट्सॲपवरती एक मेसेज आला। समोरच्या व्यक्तीनं आपण कंपनीचे CEO बोलत असल्याचं भासवलं आणि नवीन कॉन्ट्रॅक्टसाठी पैसे पाठवण्यास सांगितले। मॅनेजरनं विश्वास ठेवून भारतातील विविध बँक खात्यांमध्ये तब्बल 2,36,00,000 रुपये वर्ग केले। यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तातडीनं तपासाचे आदेश दिलेत। सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला। या तपासात 32 लाख रुपयांची विल्हेवाट लावल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशातून 5 जणांना अटक केली आहे। यामध्ये राजेश उर्फ DK, गिरीधारी लाल गुरनानी, वय 53, राहणार अहमदाबाद, गुजरात, भाविन हर्षदबाई खांदेरा, वय 23, राहणार अहमदाबाद, गुजरात, देव परेशभाई त्रिवेदी, वय 24, राहणार अहमदाबाद, गुजरात, जतीन अशोक कुमार पाल, वय 20, राहणार अहमदाबाद, गुजरात, अर्पित रामकुमार पांडे, वय 23, राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार अहमदाबाद। या आरोपींचा यामध्ये समावेश असून या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबतची माहिती अशी की जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली। 2 तारखेला युनिटी मोटर्स कडून एक फिर्याद प्राप्त झाली होती, ज्यामध्ये त्यांचे 2,36,00,000 रुपयाचे सायबर फ्रॉड झाला होता। जलगतीने सायबर पोलिसांनी यांच्या तपासमध्ये हे एक नवीन स्कॅम, बॉस स्कॅम किंवा वेल फिशिंग स्कॅम आहे असे निष्पन्न केलेलं आहे आणि यामध्ये 5 आरोपीला अहमदाबाद, गुजरातवरून अटक करून आणलं आहे। आतापर्यंत 82 लाख रुपयाची रक्कम यामध्ये फ्रीज केलेलं आहे। कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने आम्ही आवाहन करू इच्छितो की कोणी APK किंवा झिप फाईल आमच्या फोनमध्ये सस्पेक्टेड APK किंवा झिप फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका, जेणेकरून तुमचे फोनचे ॲक्सेस किंवा तुमचे व्हॉट्सॲप वेब सेशन जे आहे ते हॅक करण्यामध्ये स्कॅमस्टर्सला मदत मिळत आहे। या गुन्ह्याची इतर तपास सायबर पोलीस स्टेशन करत आहे आणि आतापर्यंत 2,36,00,000 पैकी 82 लाख रुपये फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलीस दलाला यश प्राप्त झालं आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र ताटे, मीनाक्षी पाटील, पोलीस हवालदार सचिन देसाई, अमर अडसुळे, सागर माळवे, अमरसिंह वासुदेव यांच्यासह या सहकाऱ्यांचा समावेश होता। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।